हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण। सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण। सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण। सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण। नाही रूप वर्ण गुण जेथे। नाही रूप वर्ण गुण जेथे। तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी। तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी। नाही रूप वर्ण गुण जेथे। नाही रूप वर्ण गुण जेथे। तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी। तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी। पाहते पाहणे दुरी सारुनिया। पाहते पाहणे दुरी सारुनिया। तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी। तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी। पाहते पाहणे दुरी सारुनिया। पाहते पाहणे दूरी सारोनिया। पाहते पाहणे दूरी सारोनिया। तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी। तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी। ॐ नमो भगवते वासुदेवाय। सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी सारोनिया। आनंदकंद परमात्मा श्रीहरीच्या अत्यंत लढीवाळ आणि परमप्रिय असलेल्या सद्गुरु ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 725व्या समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं माऊलींच्या वाङ्मय प्रांगणातील अलौकिक असलेल्या श्री अभंग संकीर्तनाच्या प्रकरणावर, प्रथम प्रकरणावर चालू असलेल्या या सेवेत 2 अभंग होऊन 3ऱ्या क्रमांकाचा हा अभंग आहे। ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाकडे पाहतात। पाहिल्यावर सुख झालं, आवड लागली, गोडी लागली, भाग्य उदयाला आलं, ते रूप अनुपम्य वाटलं, गोड वाटलं, त्याचा तोडर, त्याचा पीतांबर, हे सगळं पाहिलं। पण हा कोण आहे मुळात? हा मूळचा कोण आहे? हा भाग आहे। सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या सापेक्ष आहेत। सगुण आणि निर्गुण या 2 गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत। सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीनं स्वतंत्र आहेत, आणि सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टी एकरूपच आहेत। अरे, विरुद्ध विधान, वेगळं विधान, स्वतंत्र विधान, पुन्हा एक आहेच तसं, आहे तसं। ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाला पाहतात, याचा अर्थ एक दृश्य रूपानं आपण पाहतो तसं पाहायचं, सोडून द्यायचं असं नाही। सगुण निर्गुणाच्या एकत्वाचा विषय पुढे आहेच, आजचा हा विषय नाही। पण एक गोष्ट आहे की आपण जे दृश्य पाहतो ते दृश्य पाहताना आपण वेगळा विचार करतच नाहीत, वेगळा विचार करत नाही। एखादा मनुष्य पिक्चर पाहायला लागला, एखादा मनुष्य नाटक पाहायला लागला, नाटक हे त्याला कळत असतं पण विषय तोच असतो, अशी गोष्ट आहे। परंतु आपण नाटक पाहत असता किंवा ना करीत असताना अगोदरचं अनुसंधान आपण ठेवावं लागतं। जैसी बहुरूपियाची रावराणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोक संपादनी तैसीची करीती। एखाद्या स्त्रीनं पुरुषाचं रूप घेतलं, पुरुषानं स्त्रीचं रूप घेतलं आणि दोघं एकमेकाचे पती पत्नी झाले, काय होईल? आपलं पूर्वीचं रूप आणि आपलं पूर्वीचं नामरूप ते विसरून जातील काय? नाही, ते बोलत असतात नाटकातल्या पात्राप्रमाणे। नाटकातल्या पात्राचं जे स्टेटमेंट त्या कथाकारानं दिलं असेल ते बोलत असतात, पण त्यांचं अनुसंधान पक्कं असतं की मी पुरुष नाही आहे, मी स्त्री आहे, किंवा मी स्त्री नाही आहे, मी पुरुष आहे, मी अमुक नावाचा नाही, मी अमुक नावाचा आहे। इथलं पात्र म्हणजे मी नाही हे त्याला अनुसंधित असतं। तुमचं आमचं इतरांकडे पाहण्याकरता, आपल्याकडे पाहण्याकरता जे अनुसंधान आहे की मी देह आहे, माझं नाव अमुक आहे, मी अमुक गल्लीत राहतो, मी अमक्याला भेटायला आलो आहे, आम्हाला भेटलेला अमुक गल्लीत राहणार आहे, तो माझा मित्र आहे किंवा नातेवाईक आहे,
ही जी समजूत आहे ती पक्की असते. पक्की समजूत भ्रमाची असली तर ती घोटाळ्यात टाकते. या निमित्तानं यासारखंच आपण देवाकडे पाहताना सुद्धा, आपण भगवंताकडे पाहण्याला सुद्धा त्याचं अनुसंधान काय आहे, तो स्वतःला कोण समजतो आहे, तो स्वतः कोणत्या अनुभूतीवर आहे याचा विचार केला पाहिजे, अशी गोष्ट आहे. ऐसे अशा अशा आकारानं माणसं मला जाणतात असं भगवान म्हणतात. पण ते जाणणं ठरत नाही बरं का. काय आहे ते, म्हणजे मला माणसं मनुष्य म्हणून समजतात. अवजानंती मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितम परमभाव मा जानंतो मम भूत महेश्वरम, असं त्या ठिकाणी म्हटलं. तर मला लोक अन्य मार्गानं त्या ठिकाणी जाणतात, पण मी तसा नाही. म्हणून त्यांचं माझ्याविषयीचं जाणणंच त्यांच्या माझ्या खऱ्या जाणण्याच्या आड येतं आणि ते जाणणंच न जाणणं होतं, अशी गोष्ट होते. यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी पांडुरंगाकडे पाहत असताना पांडुरंगाचं जे रूप आहे, जे मूळ स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपालाच हात अशा प्रकारचा घातला की जो सुंदर दिसतो आहे, जो बुद्धीला सुख देणारा आहे, जो रूपानं सुंदर अशा प्रकारचा आहे, तो मूळ कोण आहे तर सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे. तो सत्य आहे, तो ज्ञान आहे, तो अनंत आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशीच श्रुती आहे. माऊलींनं भगवंताच्या मूळ स्वरूपाचं श्रुतिवाक्यानं केलेलं हे वर्णन आहे. तो सत्यम आहे. या जगात सत्य काय आहे सांगा. पांडुरंग परमात्माचं रूप ते ज्या मूर्ती ज्या धातूची आहे तो धातू, त्याचा रंग, त्याची उंची, त्याचा आकार, या गोष्टी जगाच्या 6 प्रकारात बसतात. नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू हा आकाराशीची प्रवादू वस्तूशी नाही. तुम्ही जगाला बघताना कसंही बघा, पण भगवंताला बघताना आपल्याला बघताना आपल्याला बघणं देहापासून आत्मरूपापर्यंत गेलं पाहिजे आणि भगवंताला बघणं मूर्तीपासून या चिरंतन स्वरूपापर्यंत गेलं पाहिजे. हा अभ्यास आहे, ही साधना आहे. अशी साधना असं करताना जगातल्या सगळ्या वस्तू आपल्याला दिसतात, पण यात सत्य एकही अशा प्रकारचं नाही. सगळ्या वस्तू नाशवान आहेत म्हणून खऱ्या नाहीत, सगळ्या वस्तू जड आहेत म्हणून खऱ्या नाहीत, आणि सगळ्या वस्तू परिच्छिन्न एकदेशी आहेत म्हणून खऱ्या नाहीत. तर एकदेशीच्या सापेक्षत्वानं अनंतत्व आहे, जडत्वाच्या सापेक्षत्वानं ज्ञानरूपत्व आहे, आणि नाशवंतत्वाच्या सापेक्षत्वानं सत्य हे रूप अशा प्रकारचं आहे. सत्यरूपाचे जे अनेक कंगोरे आहेत त्यात अविनाश हे त्या ठिकाणी त्याचं लक्षण आहे. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हसि. तर परमात्मा सत्य अशा प्रकारचा आहे. सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. त्रिवार सत्य भगवान आहे. हां, त्रिवार काय, त्रिवाराचा त्रिवार आहे. हां, सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. भगवान श्रीकृष्ण जेव्हा देवकीच्या उदरी आले गर्भ म्हणून, त्यावेळेला भगवंताच्या प्राकट्याला काही अवकाश असताना सर्व देव स्वर्गातून इंद्र, वरुण, यम, कुबेर, अश्विनी, कुमार वगैरे वगैरे सगळे देव, गणगंधर्व, यक्ष, किन्नर हे मृत्यूलोकावर आले आणि कारागृहात देवकीच्या गर्भाच्या म्हणजे देवकीच्या भोवती असे हात जोडून उभे राहिले आणि त्यांनी जी स्तुती केली त्या स्तुतीतला हा श्लोक आहे.
सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम. 9 प्रकारानं भगवंताचं सत्यत्व त्यांनी अशा प्रकारचं सांगितलं. आणि मनुष्याला प्रामाणिकपणे सत्याची आवड आहे. मनुष्याला खरं आवडतं, जे टिकणारं आहे, जे सुख देणारं आहे, ज्याचा वीट येत नाही, जे आपल्यापासून दूर जात नाही, आपण ज्याच्यापासून दूर जात नाही आहोत. असं तात्पर्य असं की असा तो सत्य आहे. पण जगामध्ये जे जे सत्य असतं ते जगामध्ये जड नसतं. तर जगामध्ये जडत्व जे आहे ते असत्यत्वाचं किंवा मायाकार्यत्वाचं लक्षण आहे. आणि सत्यत्वाचं जे लक्षण आहे ते चेतन अशा प्रकारचं आहे. म्हणून सत्यम ज्ञान, चेतन ज्ञानरूप अशा प्रकारचं आहे. आणि त्याला कोणत्याही प्रकारचा अंत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचा अंत नाही. त्याला स्वतः अंत नाही, परतः अंत नाही, स्वभाव अंत पण नाही. शरीराला जे विनाश सांगितले ते त्याला नाही. त्याचा पार कोणत्याही प्रकारचा नाही. हे कसं सांगावं? कारण अशा सत्य वस्तूचा लोकांना अनुभव नाही. आणि सगळीकडे असत्याचा उरूस बाजार भरल्यामुळे सत्याचा संकल्पना पण करता येत नाही. अशा वेळेस फक्त एक सोर्स आणि ग्रंथकारांना दिसतो, तो म्हणजे आहे की सगळ्या जगाच्या बाजारामध्ये जी पंचमहाभूत आहेत त्यात आकाश नावाचं जे तत्त्व आहे ते तत्त्वच फक्त आपल्याला आणि त्या ठिकाणी सत्यम ज्ञान मनंतम या दृष्टीनं थोडंसं काही अंशात विचार करायला पर्याप्त ठरतं. आकाश व्यापक आहे. आकाश व्यापक आहे. आम्हाला इथे यायचं असलं तर एखादं वाहन लागतं तिकडून इकडे यायला, कारण आम्ही एक दिवशी आहेत म्हणून. आम्हाला बॅग आणावं लागते बरोबर. आणि आम्हाला जर श्वासाचा प्रॉब्लेम असेल तर एक ऑक्सिजनचं सिलेंडर पण आणावं लागतं तिकडून इकडे. अशी गोष्ट आहे. पण आपल्याला तिथून आकाश इकडं आणता येतं का? आकाश हे आकाशे दाटले नढळे जैसे असं म्हटलं. भगवंताचं रूप तसं आहे. कारण आकाश हे व्यापक आहे. त्याला जाणं येणं नाही, गमनागमन नाही त्याला. म्हणून व्यवहारात आकाश म्हणजे पोकळी, दुसरं काहीच नाही. स्पेस, नुसता पैस ज्याला म्हणतात ते. पण त्याचीही माणसाला आवश्यकता असते. नुसती 10 बायची 10 रूम असले बाहेर गेलं की लगेच बोळ्या लगेच हे असं नाही, थोडंसं मोकळं लागतं. म्हणून आकाशाची अवस्था. तर आकाश हे व्यापक आहे. आकाश व्यापक आहे. म्हणून आत्म्याला श्रुती माऊलीनं पुष्कळ वेळेला आकाशाची उपमा दिली. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. आकाश ते परब्रह्म इतकं व्यापक आहे काय? नाही. पण तुम्हाला आकाशापेक्षा व्यापकत्वाचा अनुभवच नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी आकाशा एवढा असं सांगितलं आहे. ते आकाशापेक्षाही मोठे, जे गगनाहुनी वाढ, जे अव्यक्ताची पहिलं तीड, पहिलं मेर, जे असं म्हटलं पहिलं कड, जे भेटल या अपाड पाड पडून येईल. तर आकाशापेक्षा वाढ मोठं आहे. म्हणून इथे म्हटलं जे सत्यज्ञानानंतर गगनाशी पै वेदाचे बहुवसपण देखेची ना जयाचे आंगण. हे गगनाचे पांघरुण होय देखा. ऐसे जाणून योगीश्वर जयाते म्हणती परात्पर. जे अनन्य गतीचे घर गिवसीत ये. वेदाचे बहुवसपण न देखे जयाचे अंगण. हे गगनाचे पांघरुण होय देखा. गगनाचे प्रावरण म्हटलंय ना. प्रावरण हा संस्कृत शब्द आहे ना. संस्कृत शब्द आहे. त्याला मराठी शब्द पांघरुण हा आहे. तर गगनाचे पांघरुण हे ज्ञानेश्वरीतून आपल्याला त्या ठिकाणी मिळतं की कसं पांघरुण आहे. गगनाचं पांघरुण हे कसं आहे तर ज्याचं बहुबसपण, बरं का, ज्याचं बहुबसपण
ज्याची लांबी रुंदी उंची त्याचा व्यास त्याची त्रिज्या काय भूमितीच्या गणिताप्रमाणे असेल ते वेदाला सुद्धा जयाचे न काय वेदाचे बहुवसपण देखेची ना जयाचे जयाचे अंगण. हां, वेदाचा जो बहुवसपणा आहे, वेदाची जी चिकित्सक वृत्ती आहे, वेदाचं जे प्रत्येक पदार्थाचं आणि त्या ठिकाणी वर्णन आहे ते वर्णन अलौकिक आहे. आजपर्यंत वेदांना भगवान कळला का नाही हा प्रश्न जरी असला तरी वेदानं जितकं भगवंताबद्दल बोललं तितकं कोणीही बोललं नाही, अशी गोष्ट आहे. कोणी बोललं नाही. म्हणून अशा प्रकारचा बहुबस वर्णन करणारा, पुष्कळ प्रकारानं पुष्कळ उपपत्तीनं वर्णन करणारा वेद जरी असला तरी त्याला भगवंताचं अंगणसुद्धा दिसत नाही. न देखे जयाचे अंगण. एखादा म्हणला की का हो त्या मंत्र्यांना मला भेटायचं आहे, तुमची त्याची ओळख आहे असं मला वाटतं, तेव्हा तुम्ही मला त्यांची भेट घालवता का? त्याने कपाळाला हात लावला, म्हणे अहो कशाचं आहे? त्यांचा जो पी आहे त्याच्याकडं माझी कामं असतात म्हणून मी त्या पीएलाही मला भेटता येत नाही. त्यांच्या अंगणातसुद्धा मला आजपर्यंत जाता आलं नाही. त्यांची हवेली, त्यांची बिल्डिंग केवढी आहे, तिथं किती राखणदार आहेत, ते कुठं असतात, आत असतात, मला भेटही नाही त्यांची, काहीच नाही, भेट नाही, अशी गोष्ट आहे. जोपर्यंत बोलकेपणा आहे, जोपर्यंत तर्क आहे, जोपर्यंत कल्पना आहे, तोपर्यंत वेदही असला आणि आपणही असलो तरी आपल्याला आणि वेदाला तिथे प्रवेश नाही, अशी गोष्ट आहे. हां, मग आम्हा तया मूग एकी पाती. बरं का, ज्या वेळेला वेद वानुनी तवची चांग जवन दिसे तुझे अंग, मग आम्हा तया मूग एकी पाती. माऊलीने एका नमन प्रकरणात म्हटलंय. बरं का, हां, वेद वानुनी तवची चांग. वेद वर्णन करता करता शहाणा आणि चांगला तोपर्यंत आहे की जोपर्यंत त्याला तुझं अंग दिसत नाही. तुझ्या अंगापर्यंत जोपर्यंत पोचला नाही तोपर्यंत तुझ्या व्यतिरिक्त वेद ज्याचं ज्याचं वर्णन करतो तोपर्यंतच त्याचं शहाणपण, त्याचं मोठेपण अशा प्रकारचं आहे. कोण म्हणतं आहे? ज्ञानोबाराय आपल्या गुरूंना म्हणतात, पण त्यांच्या याच तात्विक स्वरूपाबद्दल म्हणतात. तिचं गुरूंचं तात्विक स्वरूप आहे आणि इथं पांडुरंगाचं तात्विक स्वरूप, यात फरक काहीच नाही, एकच आहे ते. मग तुझं अंग त्या वेदाला जेव्हा दिसेल त्यावेळेला आम्हाला त्या वेदाला एकाच पंक्तीला बसावं लागतं. ती पंगत कशाची आहे? फक्त मुगाची उसळ शिजून वाढली आमच्यापुढे. मुगाची उसळ आमच्यापुढे शिजवून मांडली आहे. वेदाला तेच पात्र, आम्हाला तेच पात्र मिळाले. याचा अर्थ आम्ही मूग गिळून बसतो. मूग गिळून बसणे म्हणजे काही न बोलणे, हा मराठीतला प्रचलित अर्थ अशा प्रकारचा आहे, अशी गोष्ट आहे. ज्या साध्या साध्या म्हणी किंवा साधे साधे वाक्प्रचार आहेत ना, त्या वाक्प्रचाराला माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत स्थान देऊन फार मोठी प्रतिष्ठा दिलेली आहे असं आपल्याला कळतं. तेव्हा आम्हा तया मूग एकी पांती, एका पंक्तीला आम्हाला मूग गिळून बसावं लागतं. म्हणजे आम्हाला तुझ्याबद्दल काहीच बोलता येत नाही. तू बोलत नाहीस आणि तू बोलू पण देत नाहीस, असं आहे. अशा प्रकारचं असल्यामुळे वेदाचं बहुबसपण, तुझं अंगणही देखत नाही. न देखे तुझे अंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. आकाशाचं पांघरुण आहे. आकाश जर व्यापक आहे, आकाशाला जर अंत नाही आपण असं समजतो, तर आकाशापेक्षा काय आहे जास्त? आकाश उंची या जिंके आवडे तया ते. कोणी आकाशाची पैज लावा उंच जाण्याची, की मी आकाशापेक्षा उंच जाईन, तो पैजीत जिंकणार नाही, तो हारेल. आकाशच उंची या जिंकेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ आकाश व्यापक आहे, त्याला अंत नाही. मग ज्याला अंत नाही त्याला पांघरून घालता येतं काय? त्याला पांघरून घालता येत नाही. पण ज्या अर्थी पांघरून घालता येतं असं म्हटलं जातं, आणि ज्या अर्थी याला अंत नाही किंवा हे व्यापक आहे असं म्हटलं जातं, या दोन्ही विरुद्ध वचनांची संगती लावण्याकरता एक गोष्ट करावी लागते की सामान्य माणसाच्या बुद्धीच्या कक्षेत ज्या ज्या वस्तू आहेत त्यात सर्वोच्च वस्तू अशा प्रकारची आहे की जिचा अंत पार लागत नाही, त्याचं नाव आहे आकाश.
त्याचं नाव आहे आकाश. आणि माणसाच्या बौद्धिक कक्षेच्या पलीकडे असलेली जी परब्रह्म वस्तू आहे ती वस्तू कल्पनेत येत नसली, आत्ता आपल्याला ठाऊक नसली किंवा ठाऊक कोणी बोलल्यावरही आपल्याला विश्वास बसत नसला तरी ही गोष्ट बाजूला ठेवा. पण आकाशापेक्षा व्यापक वस्तू आहे आणि ती वस्तू म्हणजे माझ्या विटेवर उभा राहिलेला परमात्मा आहे. अशी गोष्ट विटेवरचा परमात्मा अशा प्रकारचा आहे. तर आकाशापेक्षा जास्त काय आहे? मग आपल्या शास्त्राकडे आपण पाहू. आपल्या कल्पनेत तर्कात नाही बसत. आणि बसत नसलेलं जर माऊलींच्या मुखातून आलेल्या सिद्धांतच आहे तर या दोन्हींची संगती लावल्याकरता शास्त्र काय म्हणतं? शास्त्र असं म्हणतं की ही पंचमहाभूतं एकेकाची कारण आहेत आणि एकापेक्षा व्यापक आहेत. पृथ्वीचं कारण पाणी आहे म्हणून पाण्याची व्याप्ती पृथ्वीपेक्षा जास्त आहे. बरं का? पृथ्वीपेक्षा पाण्याची व्याप्ती जास्त आहे. पाण्याचं कारण तेज आहे म्हणून तेजाची व्याप्ती जास्त आहे. त्याचं वायू आहे आणि त्याचं आकाश आहे. आकाशाच्या आकाशापेक्षा व्याप्ती जास्त असल्यानं आकाशाचं कारण काय आहे? तर आकाशाचं कारण शास्त्रकार महत्तत्व सांगतात. महत्तत्व नामाचं जे तत्व आहे, महत्तत्व मायेचाच एक प्रकार आहे तो, पण आहे. तर ते महत्तत्व आकाशाचं कारण आहे. आणि त्या महत्तत्वाला प्रसवणारी ही आदिपुरुषाची भगवंताची दुरत्यया माया आहे. म्हणून आकाशाला प्रावरण म्हणजे आकाशाचं कारण किंवा आकाशाला व्यापक असलेलं महत्तत्व आहे. महत्तत्वापेक्षा माया आहे. आणि मायेलाही आवरण असलेलं किंवा माया ज्याच्यात विलीन होते, मायेला सापेक्ष व्यापकत्व शास्त्रकारांनी दिले. आणि सापेक्ष व्यापक मायेच्या सापेक्षत्वानं परब्रह्म हे निरपेक्ष व्यापक आहे असं सांगितलं. त्याच्या पुढे व्यापक काही नाही. तर मायेचं कारण, मायेचं अधिष्ठान हे परमतत्व किंबहुना परब्रह्मतत्व आहे. तर दोन प्रकारच्या अन्वयानं म्हणजे आकाशापेक्षा महत्त्वापेक्षा माया आणि या दोन्हीपेक्षाही आकाश आपलं आत्मा व्यापक असल्यामुळे, ब्रह्म व्यापक असल्यामुळे ते मायेचंही पांघरूण आहे, ते महत्त्वाचं पांघरूण आहे, आकाशाचंही पांघरूण आहे. आणि आकाशाच्या पोटात असलेल्या 4 जे महाभूत आहेत पुढचे त्यांचंही पर्यायानं ते पांघरूण आहे. अशी गोष्ट आहे. एकावर एक पांघरूण आपण जर 4 पांघरूणं घेतले थंडीचे तर पहिलं पांघरूण आपलं पांघरूण असतं, दुसरं पांघरूण पहिल्या पांघरुणाचं असतं, तिसरं दुसऱ्याचं असतं आणि चौथं तिसऱ्याचं असतं. हे आपल्या लक्षात येतं. त्याप्रमाणे महत्तत्व माया. आणि इथं जे सांगायचं आहे सत्यज्ञानानंत आकाश किंवा आकाशाच्या अलीकडचे हे जर सत्यज्ञानानंत म्हणावे तर नाही, कारण त्याला दुसरं पांघरूण आहे म्हणून, त्याच्यापेक्षा व्यापक दुसरं आहे म्हणून सत्य ज्ञान अनंतम किंवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. हे जसं भगवान श्रीकृष्णांचं रूप भागवताच्या महात्म्याच्या पहिल्या मंत्रात महर्षी वेदव्यासांनी या सच्चिदानंद रूपाने सांगितलं. तेच सत्यज्ञान अनंत काय, सच्चिदानंद काय एकच आहे. त्याचा विश्लेषण करायला आपल्याला बाजूला जावं लागेल, ते नको आहे. म्हणून अशा प्रकारचं गगनाचं प्रावरण असलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींना आपल्याला हे सूचित करायचं आहे की तुम्ही जगातल्या कोणत्याही वस्तूकडे बघता, त्याच्या आकारमानानं बघता, त्याच्या वजनानं बघता, त्याच्या कार्यानं बघता, पण हे तसं नाही. हे आकारातलं नाही आहे. व्यवहारातल्या वस्तूला काहीतरी नाम असतं, व्यवहारातल्या वस्तूला काहीतरी हे रूप असतं, व्यवहारातल्या वस्तूचा कुठल्या तरी वस्तूशी किंवा व्यक्तीशी संबंध असतो, व्यवहारातल्या वस्तूची एक जाती असते, म्हणजे एक स्तर असतो, एक कॅटेगरी असते, जाती. व्यवहारातल्या वस्तूला काही क्रिया संभवते आणि व्यवहारातल्या वस्तूचा दुसऱ्या व्यवहाराच्या वस्तूशी किंवा आत्मवस्तूशी भेद सिद्ध होतो. असं जर असेल तर हा आकाराला सगळा प्रवाद आहे, वस्तूला नाही. म्हणून वस्तूचं वर्णन जर करायचं आहे तर ते वर्णन सत्यज्ञानानंत आणि गगनाचे प्रावरण असंच करणं योग्य अशा प्रकारचं ठरतं, योग्य ठरतं. तात्पर्य असं आहे की असं जे सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण आणि पुढे त्याची निगेटिव्ह बाजू सांगतात. नाही रूप
वर्ण गुण जेथे. गुण जेथे. ज्याला रूप नाही, ज्याला वर्ण नाही आणि ज्याला गुण नाही. आता अडचणीची गोष्ट आहे, पुढे पाहू आपण. पण ज्या परब्रह्माला रूप नाही, आकार नाही म्हणजे रूप नाही, त्याला चेहरा आहे काय, त्याला कोणत्याही प्रकारची फिगर नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं आकारमान नाही, हात पाय नाक डोळे वगैरे मनुष्यासारखे नाहीत, पशुसारखे नाहीत, कोणासारखेच नाहीत, रूप नाही. त्याला वर्ण नाही, त्याला कोणताच वर्ण नाही. वर्ण शब्दाचे दोन अर्थ आहे. वर्ण म्हणजे एक रंग आणि वर्ण एक म्हणजे प्रकार. हा वर्ण तो वर्ण. ते दोन्ही पण संभवत नाहीत, रूप वर्ण. आणि गुण पण संभवत नाही. आकाश व्यापक आहे पण आकाशाला गुण आहे का नाही म्हणे. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का वेग अभ्राचा आरोपी जे. तर आकाशाला गुण आहे पण भगवंताच्या निर्गुण. गुण जर असतं तर त्याला निर्गुण म्हटलं नसतं ना, त्याला निर्गुण म्हटलं जाते. ज्याच्यातून गुण निर्गत झाले, निघून गेलेले आहेत, अशा प्रकारचं गुण आहे. अशा प्रकारचा गुण वर्ण आणि हे नसलेला, रूप नसलेला असा जर सत्यज्ञानानंत गणाचा प्रावरण आहे, असा कोण आहे अशी गोष्ट आहे. असा कोण आहे ही गोष्ट आहे. पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज 2 अभंगात आपल्याला पांडुरंग सांगायला लागले, तर आपण विचारायला लागलो की असं विटेवर उभा राहिलेला, कटेवर हात ठेवलेला, सुंदर असा पितांबर नेसलेला, असा गोड बाळ असं कोण आहे, हा पांडुरंग कोण आहे. आणि मग ते त्याचं रूप सांगायला लागले, तर रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही, सत्यम ज्ञान अनंतम, हे काय भारी भारी शब्द आहेत. आणि गगनाला काही त्याला थांग पत्ता नसताना त्याचंही पांघरून म्हणतात, असा कोण आहे. तर याचं उत्तर आहे की पांडुरंगाच्या वेळेस असा कोण आहे म्हणाल तर त्याच्याकरता हे वर्णन आहे सत्यज्ञानानंत. आणि सत्यज्ञानानंत असा कोण आहे म्हणाल तर हे काय उभा राहिलेला पांडुरंग आहे. इथे तो हाचा नीट खुलासा आहे बरं का. काय पहिल्या अभंगात तो हा विठ्ठल बरवा म्हटलं ना, तर तो तिथे हा तो आहे असं सांगितलं. काय लक्षात आलं का माझं बोलणं. रूप पाहता लोचने याचं विवरण करताना तो गौण आहे पण हा मुख्य आहे. निर्देश तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, याची मला आवड आहे. हे सर्व सुखाचं आगर आहे. याचं माझ्या बुद्धीला सुख याचं झालं आहे. यात हा मुख्य आहे, हा तो आहे. पण इथं तो हा आहे, तो आहे म्हणजे हा मुख्य परब्रह्म अवताराने याने अनेक अवतार घेतलेत, अजून घेणार आहे, घेईल, हाही घे, त्याचंच रूप आहे. पण मुख्य तो आहे म्हणून तो हाचा व्यवस्थित खुलासा आहे. तर मग सत्य ज्ञान अनंतरूप असलेला, गगनाला पांघरूण असलेला, ज्याला रूप सिद्ध होत नाही, ज्याला नाम सिद्ध होत नाही, ज्याला वर्ण सिद्ध होत नाही, ज्याला गुण सिद्ध होत नाही, असा कोण आहे. तर पुन्हा तीच प्रत्यभिज्ञा सांगतात, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाणे दुरी सारोनिया. तो हा रे श्रीहरी, तोच हा श्रीहरी आहे की मी त्याला डोळे भरून पाहिलेला आहे. मी त्याला डोळे भरून पाहिलं आहे. डोळे भरून पाहिलं आहे हा भाव ज्ञानेश्वर माऊलींच्या अंतःकरणातून येतो. ऐका बरं. आपणाला पांडुरंगाला पाहायला जाताना भगवंताच्या अनेक रूपाबद्दल आणि आपल्या पाहण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला खूप सावधानपणे विचार करावा लागतो, नाहीतर आपलं पाहणं बावळटपणाचं ठरतं. क्षमा मागून बोलतो, वेडेपणाचं ठरतं आपलं पाहणं, अशी गोष्ट आहे. समाधीकडे आपण पाहतो, समाधी दिसते ते ज्ञानेश्वर माऊली आहेत काय. समाधी जी दिसते ते ज्ञानेश्वर माऊली नाहीत काय. काय उत्तर आहेत काय, काय उत्तर देता येईल आपल्याला. समाधीला आपण प्रेमानं मिठी मारली म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना मिठी मारली असं आपल्याला वाटतं का. आणि हे ज्ञानेश्वर माऊली नाहीत काय,
असं जर म्हटलं तर इतक्या लांबून लांबून आपण येतो आणि आपल्याला स्पर्श दर्शन पाहिजे, पण या कोरोनामुळे आपल्याला मिळत नाही, याची खंत घेऊन आपण परत का जातो? तर आहे नाहीचा शेखू मीची मग आथी. तर आहे नाहीचा निर्णय हा त्या ठिकाणी केवळ माईक पदार्थ पाहून होत नाही आणि केवळ निर्गुणाचं वर्णन ऐकून होत नाही. साधना करून माऊलींच्या कृपेनं ज्या वेळेला या दोन्हींचा समन्वय आपल्याला समजेल, त्यावेळेला आहे नाही या दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभूतीपणे स्पष्ट दिसायला लागतात. सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे, राजहंसा पुढे चाचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीरनीराचे. माऊली बोलते एका ठिकाणी की काय असतं. म्हणून एक बोलत होतो आपल्याला की समाधी माऊलीची आहे म्हणजे माऊलीची समाधी म्हणजे माऊली आहे काय, आणि माऊलीची समाधी म्हणजे माऊली नाही काय, याचा जसा निर्णय आपल्याला होत नाही, त्याप्रमाणे आपण व्यवहारात कशा भ्रमानं पाहायचं तसं पहा, त्याचा परिणाम आहे तो भोगा, हे सगळं खरं. पण आपल्याला माऊलींचं बोट जर धरता येतं आहे, ती जर आपल्याला घेऊन जाते, तर पांडुरंगाकडे उभं राहिल्यानंतर एक क्षणाकरता का होईना पण पाहताना आपला विवेक जागा असला पाहिजे. म्हणजे आपल्याला डोळे भरून पाहता आलं पाहिजे. बरं का, डोळे भरून पाहता आलं पाहिजे. तो हा रे श्रीहरी, तो हा रे श्रीहरी म्हणण्यामध्ये आधी सांगितलेले लक्षणं याचे लक्षणं फार वेगळे वेगळे. तो सत्यज्ञान अनंत आहे, हा आपल्यासारखाच आहे, जगातलाच आहे, जगातल्या धातूपासून निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर तो गगनाचं प्रावरण आहे, हा गगनाच्या आत आहे, हा पार्थिव मूर्ती आहे, भगवंताची पार्थिव मूर्ती आहे. त्याच्या ठिकाणी नाम रूप वर्ण गुण काही नाही, याच्या ठिकाणी सगळं आहे. नाम आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की आम्ही किती आनंदित होतो. त्याचं रूप आहे, त्याची उंची आहे, त्याचं प्रमाण आहे, परिमाण आहे, त्याचं मध्यम परिमाण आहे. अशा प्रकारचं विरुद्ध आहे. आणि विरुद्ध असलेली लक्षणं, दोन विरुद्ध असलेल्या लक्षणाची मूर्ती ही मी डोळे भरून पाहतोय, असं ज्ञानेश्वर माऊली. डोळे भरून पाहिन तुझे मुख, डोळे भरून पाहिन तुझे मुख, हे मज सुख दे देवा, डोळे भरून पाहिन तुझे मुख, डोळे भरून पाहिन तुझे मुख. तुकाराम महाराज ही देवाला वागणी मागतात, पण ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष पाहतात, पाहिलेलं अशा प्रकारचं सांगतात. हे पाहिलेलं सांगताना असं पाहिलंच कसं जातं. विरुद्ध लक्षणाची दोन, एक वस्तू ही काळी वस्तू आणि ही पांढरी वस्तू आहे, असं कसं म्हणता येतं आपल्याला? असं म्हणता येत नाही. तर याच्याकरता या डोळ्याने नुसतं दिसेल ते पाहणं आणि ते जसं दिसेल तसं सत्य मानणं आणि त्याचं वर्णन करणं हे पाहणं नाही, हे अविवेकाचं लक्षण आहे. तर विवेकाचं लक्षण काय आहे? तर विवेकानं त्या ठिकाणी पाहावं लागतं. आणि विवेक ज्या वेळेला सर्वेंद्रियाच्या ठिकाणी विवेक जेव्हा राबला जाईल, त्यावेळेला त्या विवेकाचे डोळे उघडतात आणि त्यावेळेला माणसाला डोळे भरून पाहता येतं. डोळे भरून पाहता येतं म्हणजे काय? कान भरून तुझी कीर्ती ऐकेन म्हणजे काय? कान भरून तुझी कीर्ती ऐकेन म्हणजे काय आहे? तर ह्या कानात कीर्ती भरेल, या कानात मावते तेवढी नाही, नाही तसं नाही. मी माझ्या जीवनभर कानानं जे ऐकेन ते तुझीच कीर्ती ऐकेन. आता तुझी कीर्ती ऐकायला लागलं, नंतर दुसऱ्याची कीर्ती कुणीतरी वर्णन करायला लागलं, ती पण ऐकेल, हे पण ऐकेल, ते पण ऐकेल. नाही, हा चौचालपणा होतो, क्षमा मागून बोलतो.
तर एकच कान भरून ऐकेन म्हणजे काय, तर त्याचं असं आहे की तो पृथ्वीराजा होता. त्या पृथ्वीराजाला भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताने म्हणलं वरंब्रूही, वर माग तुला. त्यावेळेला पृथ्वीने मागितलं की देवा नकामये नकामये नाथ तदप्यहं क्वचिन् न यत्र युष्मत् चरणाम्बुजासवः महत्तमांतर हृदयान्मुखच्युतो विधत्स्व कर्णायुत मेषमे वरः. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, याचा हा अर्थ आपल्याला करता येतो की त्यानं सांगितलं की मला तुमच्याकडून काहीच मिळवायचं राहिलं नाही, काही मिळवायचं राहिलं नाही. मला सगळं पृथ्वी समुद्र वैलांकित राज्य मिळालं, सगळी सत्ता मिळाली, आर्चीसारखी सुंदर बायको मिळाली, मी यज्ञयाग केले, माझ्या सगळ्या कामना पूर्ण झाल्या, मला सनकादिकांनी आशीर्वाद दिले आणि शेवटी आता तुम्ही माझ्या यज्ञात मला भेटायला आलात. आता तुम्ही आल्यावर तुमचं सगळं मला मिळालं, मला काही मिळायचं राहिलं नाही. नाही रे पुत्र, काहीतरी माग रे. मग मागतो म्हणे. त्यावेळेस त्याने सांगितलं की मला सर्वांगी कान द्या. डोळ्याला कान, कपाळाला कान, डोक्याला कान, मानेला कान, गालाला कान, हाताला, खवाट्याला, सगळीकडं कान. किती द्या? 10,000 कान द्या. हां काय आयुत म्हणजे 10,000, बरोबर आहे ना. आयुत म्हणजे 10,000 कान मला तुम्ही द्या. 10,000 कान एवढ्याले दिले तर या शरीरावर मावतील काय, आणि त्या तेवढ्याने ऐकतं येत असतं काय, हे अवास्तव. हेच वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. हां सांगतो, हेच वर्णन ज्ञानेश्वरीत अशा प्रकारचं आहे. तर 10,000 कान याचा अर्थ असा की माझ्या रोमरोमात कान असली पाहिजे. म्हणजे तुम्ही भगवंता, तुम्ही गीता सांगायला लागल्यानंतर माझ्या प्रत्येक रोमरोमातून ती आत गेली पाहिजे. नुसत्या कानाचं दार मला पुरं नाही पडत कानाचं दार, ते कमी पडतं आहे मला. तर सगळ्या रोमरोमातून तुम्ही बघा, वैज्ञानिकदृष्ट्या तुम्ही जर एखादा उपवास केला, उन्हाळ्याचे दिवस असले आणि अगदीच कोरड पडली छातीत, घशात, सगळीकडं, त्यावेळेला पाणी तर प्यायचं नाही. मग काय करायचं? थंड पाण्याने स्नान करायचं किंवा इंद्रायणीत बुडी मारायची. बाहेर आल्यावर तुमची तहान तुम्हाला कमी झालेली दिसेल. काय होतं की शरीराला अतिआवश्यक असल्यावर ते रोमरोमातून पाणी शोषून घेतं. मग तहानेचं पाणी जर शरीर शोषून घेतं तर ऐकण्याचे प्रमेय, ऐकण्याचे सिद्धांत, ऐकण्याची भगवंताची गोड कथा ही सुद्धा श्रवणाची इच्छा, श्रवणेच्छा जर अमूप झाली तर तेही अशा प्रकारचं होतं. म्हणून 10,000 कान त्यांनी मागितले. कोणी? पृथ्वीने मागितले. आणि जेव्हा भगवान बोलत होते त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तव तया झाले कान आन, तव तया झाले आन, सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतलापा. अर्जुनाचा फोटो कधी तरी तुम्ही सगळ्या अंगाला कान फुटलेला बघितला आहे काय? नाही, हे उत्तरी आहे. पण इथे लाक्षणिक अर्थ आहे, सर्वांगी त्याला कान निघाले. पृथ्वीने मागितले, अर्जुनाला प्राप्त झाले, आणि कान भरून तुझी कीर्ती ऐकायची तर सर्वेंद्रियांनी ऐकायची. त्याप्रमाणे सर्वेंद्रियांच्या ठिकाणी ज्या वेळेला विवेक येईल त्यावेळेला भगवंताला पाहता येईल, त्याच्या स्वरूपाचा निर्णय करता येईल. याला दृष्टांत माऊलीने दिला. हां, अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी, ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंघ. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रभा आकाशात धावत असते. जिकडे तिकडे पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र, 16 कळी चंद्र पौर्णिमे पूर्ण बोधू, संत जना उद्बोधू सागर न्याय. चंद्रप्रभा जशी आकाशात धावते, व्यापकत्वात जाते, त्याप्रमाणे ज्ञान ग्रहण करण्याला त्याची वृत्ती त्या ज्ञानासारखी व्यापक होऊन धावत राहते. त्यावेळेला ती अंतःकरणात थांबत नाही. व्यापकपणे श्रवणाचं ग्रहण करताना सगळ्या अंगाला कान येतात, आणि त्या तत्वाचं ग्रहण वृत्तीनं करताना किंवा वृत्तीव्याप्ती, त्या तत्वाला वृत्ती व्याप्त करताना ती वृत्तीही
त्या तत्वासारखी व्यापक होऊन त्याला सगळीकडे अशा प्रकारे तेल टाकल्यावर पाण्यावर जसं पटकन पसरतं त्याप्रमाणे ती वृत्ती अशा प्रकारचं फाकते, प्रभा फाकते, तशी वृत्ती फाकते, अशी गोष्ट होते. केव्हा? तर सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी लावणी, साचची करचरणी होती डोळे. बरं का, विवेक अंतःकरणात आला आणि सगळ्या इंद्रियातून आला म्हणजे काय होतं? नाईकणे ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जिभची गा, वाती पुढा जैसे, अं? वाती पुढा जैसे, वाती पुढा जैसे, पळो लागे काळ वसे, निषिद्ध इंद्रिया तैसे समोर अन्वय. अशी गोष्ट आहे. कसं आहे, एखाद्या गोष्टीचा विधिनिषेध पाळताना मनुष्य सामान्य असतो, तो त्याचं डिस्कशन करतो, चर्चा करतो. पण एखादा सनातनी मनुष्य असतो आणि त्याला कशाची ॲलर्जी असते, जो क्षुब्ध शाकाहारी असतो, त्याला मांसाहाराचा पदार्थ आला की सगळंच असं अंग किनसतं. आई आई, अरे 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 अरे, हे काय आणलं इथं, असं म्हणून त्याला अंगावर काटा येतो, तो पळतो तिथे. त्याला एकदम घृणा येते त्याची, नको तो पदार्थ पुढे आला, शाकाहारी माणसाच्या घृणा येते. पण मांसाहारी माणूस असला आणि त्याच्यापुढे शाकाहार आणला त्याला घृणा येते का? नाही येत त्याला घृणा त्याला येत नाही. तो शाकाहार करीत नसला तरी त्याला शाकाहाराची घृणा येत नाही, कारण तो सात्विक आहे त्याच्यापेक्षा. कारण काही असत, त्याच्यात मी जात नाही परत. त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना आपण जरी एखादी वाईट गोष्ट सेवन करीत नसलो तरी ती समोर जर आली तर आपल्याला त्याची घृणा येत नाही. म्हणजे त्याचा जितका तिरस्कार, जितकी निगेटिव्ह थिंकिंग आपली त्याला पाहून व्हायची तितकी होत नाही, म्हणून त्यात दोष असतो. आणि ज्या वेळेला निगेटिव्ह थिंकिंग होते आपली, की ते आपल्याला तोंड पाहायचं नाही, त्याचा आपल्याला प्रसंग व्हायचा नाही, त्याप्रमाणे सर्व इंद्रियासमोर त्यांचे विषय, पण निषिद्ध विषय जर आले तर ते इंद्रियच त्यांना परावृत्त करतात, इंद्रिय त्यांना बाजूला करतात. इंद्रियांनाच ते चालत नाही. एखाद्याला पैशाला शिवायचं नाही आणि त्याने असं झोपेत हात टाकला आणि पैसा कुणी जर ठेवला तर असा हात पोळतो त्याचा. जया ते निजेलिया ते उपासी वैराग्य गा असं म्हटलंय. आणि ही अवस्था शरीराची, इंद्रियाची आपोआप जाते. जे पाहण्यासारखं नाही ते डोळेच इकडं तोंड करतात, लगेच इकडे तोंड करतात, अशी गोष्ट आहे. कान जे ऐकू नये अशा प्रकारच्या अश्लील किंवा घाणेरड्या गोष्टी ऐकायला लगेच कानावर मनुष्य हात ठेवतो, लगेच तिथून निघून जातो. त्याप्रमाणे अविवेकानं ज्या विषयाकडे इंद्रिये जातात ती बंद करून अनेक काळाकरता, पुष्कळ काळाकरता त्यांना त्यांची एलर्जी वाटून ते निषिद्धाचा पूर्ण त्याग करतील आणि त्यांच्या ठिकाणीच विवेक होईल. ते वस्तू पाहायची, मग डोळ्यानं मेंदूला सूचना द्यायची की अमुक अमुक वस्तू पुढे आली आहे, मग मेंदूने विचार करायचा आणि मग मेंदूनं सांगायचं की इथून तोंड बदल, अशी सूचना, आज्ञा द्यायची. इतका प्रकारच नाही. याला विज्ञानामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. अग्नीला हात लावला, लागताच हात असा झटकन मागे येतो. त्यावेळेला ही प्रक्रिया न होता सहज होतं, त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. तर इंद्रियांच्या दृष्टीनं, निषिद्ध विषयांच्या दृष्टीनं साठी अशी प्रतिक्रिया जर झाली तर त्याला सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी असं म्हणतात. आणि त्याचं उत्तर साचची करचरणी होती डोळे. हाताला डोळे येतात त्याचे, पायालाही डोळे येतात, म्हणून पाय नको तिथे तो टाकतच नाही, अशी गोष्ट टाकत नाही. कारुण्या माझी लपवून चाले असं त्या ठिकाणी होतं. जेव्हा अशा सर्वेंद्रियांना डोळे निर्माण होतील आणि सर्वेंद्रियांचे डोळे ज्या वेळेला प्रपंचाच्या निषिद्ध वस्तू त्याग करीत राहतील, असा विवेक ज्यांना येईल आणि त्यांच्या पुढे जर परमात्मा येऊन असा उभा राहील तर त्यांची दृष्टी, त्यांचे डोळे भरून, म्हणजे सर्वेंद्रिय भरून, डोळे भरून ती अशी पाहिली जाईल की त्याला हाही दिसतो आणि त्याला तोही दिसतो. त्याला विटेवर उभा राहिलेलाही दिसतो आणि तोच त्याला सत्यज्ञानानंद गगनाचं प्रावरण आहे असाही त्या ठिकाणी दिसतो.
दोन्ही प्रकारचा अशा प्रकारचा दिसतो. तेव्हा गंमत अशा प्रकारची आहे. असा राहिल्यात का वेळ झाली का? अशा प्रकारचा दिसतो. म्हणून गगनाचं प्रावरण असला तरी तो हा रे श्रीहरी प्रत्यभिज्ञाज्ञान पाहिला डोळे भरी. मी डोळे भरून त्या ठिकाणी पाहिला. ज्ञानेश्वर माऊलींची दृष्टी जशी पांडुरंगाच्या योग्याच्या कसवटीला पुरी पडणारी आहे, त्याप्रमाणे त्याच्या निर्गुण सगुणाच्या एकत्वाला पाहणारी अशा प्रकारचं आहे. मी डोळेभर पाहिला. पण एक लक्षात ठेवा, हे डोळे भरून पाहणं माऊलींच्या दृष्टीनं कसं आहे. आपल्या अल्पबुद्धीनं आपण सर्वेंद्रियांच्या अंगणात राबणी करणारा विवेक हा सर्वांगाला डोळे निर्माण करून तो सर्वांगानं परमात्माला मिठी मारतो आणि त्याला तो पाहतोय. हे जसं पाहिलं तसं माऊली म्हणते, पाहते पाहणे दुरी सांडून. त्याला कसं पाहावं, तर त्याला पाहते म्हणजे पाहणारा बरं का, आणि पाहणे म्हणजे पाहण्याचा विषय असलेला, या दोन्हींना दूर सारून पाहायचं आहे. त्रिपुटी आहे. हे प्रत्येक इंद्रियाची त्रिपुटी आहे. कानाचं श्राव्य, श्रवण आणि श्रोत्र ही त्रिपुटी आहे. तशी डोळ्यांची त्रिपुटी आहे. बघणं, बघणारा, बघण्याची वस्तू ही गोष्ट आहे. पण गंमत अशी आहे, ही त्रिपुटी जोपर्यंत जागरूक आहे तोपर्यंत मायेचा पडदा, मायेचा प्रभाव कायम आहे. ही त्रिपुटी जाईल तर दुसरी. आता माऊलींच्या मंदिरात आपण समोर समाधीकडे पाहत आहोत, बाहेर गेला जाऊन कुणाकडे तरी पाहतो. मग पाहणारा बदलला, पाहण्याची वस्तू बदलली आणि पाहण्याची क्रिया पण बदलली. अशा प्रकारचं होतं, असं होतं. म्हणून एक गोष्ट आहे की पाहण्याची वस्तू पण सोडून द्यायची आहे आणि पाहणारा पण सोडून द्यायचं आहे आणि पाहणं फक्त शिल्लक ठेवायचं आहे. पाहणं फक्त शिल्लक ठेवायचं आहे. असं कसं होतं हो? असं होतं, असं होतं, असं नक्की होतं. कसं होतं? माऊलींनी सांगितलं आहे की भगवंताचं किंवा परब्रह्माची अनुभूती अशी आहे. मग इदंतेशी वाळले जे मी पणे वीण डाहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची. जिव्हे आपुली ते काय, जिव्हे आपुली चवी देखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तया परी निरीक्षणे आपुले पै. हां, तेव्हा माऊली म्हणते 15व्या अध्यायातला हा प्रसंग आहे की याला कसं पाहणं असतं. हां, कसं पाहणं असतं तर इदंतेशी वाळले जे मीपणे वेळ डहारले. आपण जे जे पाहतो ना त्या 3 प्रकार, इदम, मम आणि अहम. बरं का, इदम म्हणजे काय? हे मंदिर आहे, माऊलीचं आहे. हा रस्ता आहे, हा गव्हर्नमेंटनी केलेला आहे. ह्या बिल्डिंग आहे त्या ज्याच्या त्याच्या मालकीच्या आहेत. हे इदम. सगळ्या जगातलं जे दिसतं आणि ज्याच्याशी आपला संबंध आपण जोडत नाही, जोडता येत नाही म्हणून त्याला इदम म्हणतात. जे दिसतं पण ज्याला आपला संबंध जोडता येतो त्याला मम म्हणतात. एक स्त्री म्हटलं की इदम आहे आणि पत्नी म्हटलं की मग मम आहे. इथे आलं, ज्याला ममत्व जोडलेलं आहे, ज्याला संबंध जोडलेला आहे त्याला मम म्हणायचं. इदम त्याचं प्रांगण खूप मोठं आहे, ममत्वाचं प्रांगण त्याच्यापेक्षा खूप लहान आहे, मम. आणि तिसरा प्रकार आहे अहम. अहम म्हणजे मी. शरीराला मी म्हणतो, मनाला मी म्हणतो, बुद्धीला मी म्हणतो, इंद्रियांना मी म्हणतो. त्याचं मी म्हणणं बदलत जातं. ग्रंथांतरीच्या विचारसागरात खूप विषय याचा आलेला आहे. असो, तेव्हा इदम आणि मी पण म्हणजे मी आणि माझे दोन्ही आले यात. तर पाहणं असं आहे, इदंतेशी वाळले. वाळले म्हणजे सोडून दिलं. इदंतेनं जे सोडून दिलं आहे ते, जे इदंतेत बसत नाही हे असं म्हणता येत नाही. आणि जे मीपणे विण डहारले, ज्याला मीपणाही होत नाही. म्हणजे काय झालं की आपली दृष्टी तिथपर्यंत जाते की कुठलं तरी दृश्य बसतोय.
सूर्याचे किरण सूर्यापासून निघतात, पण ते जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत दिसत नाही. विज्ञानाचा सिद्धांत आहे. ते जेव्हा जमिनीवर पडतील, ते जेव्हा झाडावर पडतील, ते जेव्हा एखाद्या पक्षावर पडतील, तेव्हाच ते किरण दिसतात. अगदी पूर्वीच्या धाब्याच्या घराच्या चुलीच्या वर जे असे धारे असायचे, सवणे म्हणजे एक छिद्र असायचं, त्याच्यातून प्रकाश खाली यायचा आणि प्रकाशाचा एक पाईप आल्यासारखा दिसायचा त्या आकाराचा, पण तो त्या प्रकाशाचा प्रत्यक्ष नव्हतं. त्यात असलेले जे परमाणू असतात त्या परमाणूवर ते पडतं, अशा परमाणूंच्या समूहावर, म्हणून ते दिसतं. म्हणजे प्रकाश जसा पडल्याशिवाय, आलंबन त्याला खाली मिळाल्याशिवाय तो जसा दृश्य होत नाही, त्याप्रमाणे आपली दृष्टी ज्याच्यावर पडते तिथे थांबते. बरं का, ते प्रमातृ चैतन्य, प्रमेय चैतन्य, प्रमाण चैतन्य वगैरे अशा प्रकारचं आहे, त्याचं पुष्कळ वर्णन आहे. तर त्यावेळेला ती वस्तू दिसते आणि अशी वस्तू आपली दृष्टी पडल्यानंतर जी त्या ठिकाणी दिसते त्याला आपण इदंता देतो. पण हे पाहणं असं आहे की आपण आकाशात पाहायला लागलो, आपल्याला काहीच दिसत नाही, काहीतरी निळं निळं दिसतं. निरूपम वस्तू नीलरूपम भासते या सिद्धांताप्रमाणे ज्याला रूप नाही ते निळ्या रूपाचं दिसतं, म्हणून रूप नसलेलं परब्रह्म आम्हाला पंढरपुरीचा निळा या रूपानं दिसतं. अशा प्रकारची उपपत्ती लावली जाते. परंतु इदंतेशी वाळले, ज्याला इदम लागत नाही, म्हणजे हे अमुक असं म्हणता येत नाही, आणि ज्याला मूळ जे अहम आहे की पाहणारा मी आहे, मी पाहतो आहे, जो मी ज्याचा संपला आणि इदम ज्याचं संपलं, पण सगळं संपलं नाही, जे मी राहरिले पणे वीण राहरिले, ते रूप पाहिजे आपले आपणच. ते आपलं रूप आहे आणि ते आपणच पाहायचं असतं, आणि तेच हे सत्य ज्ञानानंतर रूप आहे अशी गोष्ट आहे. पण अशी गोष्ट आहे, विवेकानं हे पाहत असताना पाहते आणि पाहणे दूर त्या ठिकाणी सारलं, आणि ते दूर सारल्यामुळे झालं काय, दूर सारल्यामुळे ज्या पांडुरंगाला मी पाहतो त्या पांडुरंगापासून मी वेगळा राहिलो नाही, माझ्यापासून पांडुरंग वेगळा राहिला नाही, पांडुरंगापासून परब्रह्म वेगळं राहिलं नाही, परब्रह्मापासून पांडुरंग वेगळा राहिला नाही, परब्रह्मापासून मी वेगळा राहिलो नाही, आणि माझ्यापासून परब्रह्म वेगळं राहिलं नाही. आणि द्वैत जर नाहीच आहे तर पांडुरंग मी परब्रह्म हे तीन वस्तूच राहिल्या नाही. एकमेवाद्वितीयं ब्रह्म निहनात असते, इथपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी जातो, आणि त्या अनुभवाचा जो आनंद असतो तो वेगळा अशा प्रकारचा असतो. हे विवेकाचं अंतःकरण, विवेकाची इंद्रिये आणि विवेकाचे डोळे ज्या वेळेला दुसऱ्या वस्तूला नाही तर परमात्मा श्रीहरीला पाहतील, त्यावेळेला अशा प्रकारचं आहे. अगदी अशीच गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगी यांचे तोहार नाही, पुढे काय, ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. ज्ञानोबारायांचाच अनुभव तुकाराम महाराजांनी अशा प्रकारचा सांगितला. अशा प्रकारची जी अनुभूती आहे ती परमात्म्याची अनुभूती. परमात्मा कृपा करून मूर्तिरूपानं, विग्रहरूपानं विटेवर येऊन उभा राहिला सगळ्यांचा उद्धार करण्याकरता. याचा अर्थ तो आपल्यासारखा झाला असं समजू नका. त्याचं मूळचं रूप, मूळचं सामर्थ्य, मूळची शक्ती, व्यापकता जी तशीच आहे, म्हणून याला त्या रूपानं संबोधणं किंवा सांगणं हे संतांना उचित वाटतं. आणि सत्यज्ञानानंतर असलेलं जो परब्रह्म आहे ते परब्रह्म आपल्याला आकलन होत नाही. आपण सामान्य मायेचे अशा प्रकारचे मायेतले किडे आहोत आपण, आपल्याला ते शक्य होत नाही. आणि ते परब्रह्म आपल्याला अनुभवाला यावं, आपल्या बाळाला खूप काही खाऊ घालावं असं आईला वाटतं, पण त्याची योग्यता नसते. त्याप्रमाणे आपल्या सगळ्या या विश्वाला, या भक्तांना ते परब्रह्म दाखवावं असं माऊलींना वाटतं. म्हणून त्याच परब्रह्माचं रूप तुम्हाला ज्या दिसण्याच्या कक्षेत तो पांडुरंग तुम्ही त्या दृष्टीने पहा असं सांगतात. तर या दोन्ही याचा समन्वित अनुभव
ज्ञानोबाराय आपला प्रगट करतात. आणि हा अनुभव आपल्याला एक गोष्ट आहे, जोपर्यंत ती विवेकदृष्टी आली नाही, जोपर्यंत डोळे भरून हा श्रीहरी त्यांच्यासारखा आपल्याला पाहता येत नाही, जोपर्यंत सत्यज्ञानानंतर आणि गगनाचं प्रावरण रूपवर्ण गुण नसलेला आपल्याला पाहण्याची योग्यता येत नाही, तोपर्यंत एकच आपल्याला करता येतं की लहान बाळानं आई जे सांगते त्यावर विश्वास ठेवून तसंच बोलावं करावं लागतं. लक्षात घ्या, करावं लागतं. तिथं हू तू पण नाही करायचं, असं करावं लागतं. 10 मिनटं घ्यायचं, तसं करावं लागतं. आणि अशा वेळेला ते पाहताना त्याप्रमाणे आपण भावना करावी लागते. आपल्याला कळलं नाही ना, पांडुरंगाकडं पाहिलं की त्याला परब्रह्म दृष्टीने पाहावं. परब्रह्म दृष्टीने पाहायचं झालं की तो हा रे श्रीहरी आपल्याला घटलं. आणि आपल्याला स्वतःला विसरून देश काळ योग्यता तहान भूक वातावरण सगळं आपला विसर पाडून त्याच्याकडे पाहत राहायचं. म्हणजे मीपणा गेला, इदंता गेली, सगळं गेलं. मीपणा विसरून व्यापक परब्रह्माच्या दृष्टीनं मान्य करून दिसलं नाही तसं तरी आपण पाहावं लागतं. हा माऊलींचा उद्देश अशा प्रकारचा आहे. आणि पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया. आणि शेवटी म्हणतात ज्ञानदेव म्हणे ज्योतीची जी निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. मी ज्या वेळेला अंतःकरणात त्याला पाहायला लागलो, व्यापक पाहिलं तर सत्यज्ञानानंतर, समोर पाहिलं तर तोहारे श्रीहरी, तोहारे श्रीहरी. आणि अंतरंगात पाहिलं तर तिसरं चरण काय म्हणतं? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची ज्योतीची निज ज्योती. ही निज ज्योती आहे. जगात जेवढ्या ज्योतींचा प्रकाश आहे बरं का, ज्योतिषामपिच ज्योतिस्तमस परमुच्यते. ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितं. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे. जयाचे नि उजियडे तारांगण उघडे. महातेज सुरबाडे राहटे जेणे. ही हे ज्योती सांगितलं. सूर्य ज्योती आहे बरं का. वेदामध्ये सूर्य ज्योती हा शब्द अनेक वेळेला आलेला आहे. आपण सूर्याला वैज्ञानिक लोक स्वयंप्रकाश म्हणतात, पण नाही. चंद्रसूर्याच्या मानसी प्रकाश आहे जे, आणि सूर्याचे जे नयन आहेत, चंद्राचं जे जीवन आहे, आणखी अग्नीचं दीपन आहे. अग्नी, चंद्र आणि सूर्य या ज्योती आपल्याला प्रकाश देऊन आपला व्यवहार चालवतात. पण यांचं नयन, जीवन आणि दीपन ह्या 3 गोष्टी जो परमात्मा म्हणजे त्यांच्यापासून याला प्रकाश मिळतो आहे, अशी गोष्ट आहे. हा प्रकाश त्याला मिळतो. तारांगण त्याच्यामुळे उघडे अशा प्रकारचा आहेत. अशा प्रकारचा जगाला प्रकाश देणाऱ्या वस्तूंनाही प्रकाश देणारा तो अशा प्रकारचा आहे. आणि अशा प्रकारचं जो परमात्मा पांडुरंग आहे तो त्यासारखा प्रकाशमान आहे. आणि माझ्या ज्योतीची, माझं जे जीवदशा आहे, माझं जे स्फुरण आहे, माझं जे स्पंदन आहे, त्या स्पंदनाचंही मूळ तो आहे, हा हृदयातला आहे. अशा प्रकारची ज्योतीची निजज्योती, त्याच्यानंतर सत्यज्ञानानंतर हे परब्रह्माचं वर्णन, आणि तोहारे श्रीहरी या तिघांचा समन्वय ज्ञानेश्वर माऊलींनी घातला. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल मूळचा कसा आहे त्याचं मूळ अशा प्रकारचं सांगितलं. तत्त्वज्ञानाच्या सखोल अशा प्रकारच्या यातले हे उद्गार अशा प्रकारचे असले तरी पांडुरंगाचं लक्षण सांगणारे आणि पांडुरंगाचं दर्शन घडविणारे हे उद्गार आहेत. आपण पांडुरंगाकडे पाहताना या दृष्टीनं पाहावं, त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या अंतःकरणात ती भावना करावी. आणि त्याच्याकडे पाहत पाहत आपल्याला या जगाला आणि सर्वस्वाला विसरून तद्रूप व्हावं आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा ज्ञानोबारायांचा संदेश आपल्या सज्जनांच्या चरणी सुपूर्द करीत झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित आहे. एवढंच सांगून आपण त्या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.
काय शेवट? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ते हे उभी मूर्ती विटेवरी, ते हे उभी मूर्ती विटेवरी, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. ते उभी मूर्ती विटेवरी, ती उभी मूर्ती विटेवरी, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहते पाहणे दुरी सारोनिया. आ आ पाहते पाहणे दुरी सारोनिया, पाहते पाहणे दुरी सारोनिया. तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहते पाहणे दुरी सारोनिया, पाहते पाहणे दुरी सारोनिया. पाहते पाहणे दुरी सारोनिया, पाहते पाहणे दुरी सारोनिया. तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलीक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.